जननी सुतरामदूत प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळी सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. आता राहणार तयार झाला की निघणार आहे की तुम्ही गाडं पुढे घेऊन जावा. अरे वय की अहो त्याला विचार फोन करून. सूरज ठेव आता ठेव. काय झाली का ना तयारी? अख्खं गाव पेटले आबा. आज मैदान मारायला लागते बघा. मारणं ते समजा ठीक आहे, पण त्याच्यावर दडपणील असं काही करू नका. त्या पायाचं ध्यानात आहे ना? व हाय की हा बघा आला वाघ. काय वागा वाघ नाही राहणार मी. बाहेर गर्दी बघ मग कळते कोण असते. राख गाव जमा झाले ते बघ. काय पैलवान झाली का झोप? आता झोप वज्र केसरी मारल्यावरच. होय राणादा 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात. त्यातल्या दोघांनी एक जर जिंकला तर तिसऱ्या मिनिटाचा अजून एक राऊंड असतोय. 30 सेकंद विश्रांती आणि तू नुसतं पॉइंट वर ध्यान दे. भारनानं मारलं की 2, खाली घेतलं की 2, जुळी मारलं की 2 आणि डेंजर केलं की 2, बॅक थ्रो मारलं की 4 मिळतात बघ. धाक आणि टांग लावली तर 4 मिळतात. पण तू काय त्या नादाला लागू नकोस. समजा देण्यात आहे माझ्या. राणा पाय सांभाळ घ्या. नुसतं गाव आणि कोल्हापूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष तुझ्या कुस्तीवर आहे बघ. आणि तुला जिंकायला लागते राणादा. जिंकणारच. अरे चला चला निघायचं ना. होय गोदक्का गावर की लवकर. हे काय तू तयार नाही झालीस? होय जायचं ना मग आपल्याला. नाही राणा, माझं धाडच नाही बाबा तिथं यायचं. अगं असं काय करतीस? तू नसशील तर मला खेळायला धाडस कशी येणार? नाही राणा, मी इथं देवाजवळच बसून राहणार आहे. तुम्ही जावा समधी. आबा अहो तुम्ही तरी सांगा की. ठीक आहे गोदाका म्हणते तसं करू, पण ही अंजली कुठे आहे? राणाजी माझ्यासाठी एवढं सगळं करतात. सगळं व्यवस्थित पार पडायला हवं. देवा यांच्या मेहनतीला यश मिळू दे. देवा लई मोठी झेप घेतोय. तुझ्या आशीर्वादाची ताकद पाठीशी असू दे. तुमच्या पाठीशी आम्ही हावतच. नाही पण खरं सांगू काय राणा भाऊजी, तुमच्या कुस्तीपेक्षा का नाही तुमचीच काळजी लई वाटायला बघा आम्हासनी. बघा म्हणजे माघार घ्यायची तर घेऊन टाका. लोकांनी काय समजून सांगायचं ते आम्ही बघतो की. बाई नाही म्हणजे आता तुम्ही कुस्ती खेळणार आहात तर खेळा. आता तुम्ही खेळणारच आहे म्हणल्यावर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही बजावणारच. आमच्या बी लई मनात होतं तुमची कुस्ती बघायला यायचं, पण आमचं का नाही धाडसच विना झालंय बघा राणा भाऊजी. बरं ते समजा जाऊ दे. तुम्ही तुमचा पाय सांभाळा. कुस्त्या काय हो वरचेवर होत असते. सर सलामत तो पगडी 50. पण आता जाऊ द्या अन हे दही घ्या बरं. आयुष्याच्या आनंदावर इरजन पाडून परत येऊ नकासा म्हणजे झालं. ए आता एक शब्द बोलतो तो बघा. अहो सूरज भाऊजी, आपण आता चांगल्या कामासाठी निघालोय ना, मग चिडचिड नको. यांना सगळं लक्ष खेळावर देऊ द्या, इतर कुठेही नको. चला निघूया. चला. राणादा नमस्कार. नमस्कार. सुरेशदा राणादा लई नेताना खेळायचं बरं का. गदा आपल्याकडे झाली पाहिजे. अहो वज्र केसरी आपलीच.
राणादा अख्खं गाव म्हणते बघा वज्र केसरी तुम्ही जिंकणार बघा. लय जोर लावून खेळणार आहे मी. शपथ आहे मातीची आणि वज्र केसरीची गदा समद्यांची. राणा दादा ऑल द बेस्ट. थँक्यू. शपथ आहे मातीची. भगवंता माझ्या लेकराची काळजी घे बाबा. माझं पोर जिंकूनच येऊ दे. परत येताना पाय मोडूनच येऊ दे म्हणजे झालं. या शाहूराजांच्या नगरीमध्ये वज्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरुवात होणार आहे. सर्वांचं या कुस्ती संयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत आहे. आणि मैदानात उपस्थित होतोय ज्याचं कौतुक आणि ज्याचा डिमडिमा सर्व भारतभर आहे, दलजीत सिंग दिल्ली. त्यांचे वस्ताद विश्वजीत डोईफोडे हे उपस्थित होतात. मैदानात आगमन होतंय सर्वांच्या हृदयस्थानात सिंहासनावर स्थान मिळवलेला पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे रणविजय उर्फ राणा. दीननाथ हरिरूपा सुंदरा जगदंतरा आदाल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातना. आणि जर त्या दलजीतला लोळवलं नसलंस तर आम्ही आहे आणि तू आहे, कळलं काय? आमचं नाक बिक कापलंस तर तुलाच लोळवतो बघ आम्ही मग. राणादा, मी तुमच्या पहिल्या कुस्तीपासून हलगी वाजवतोय, आज बी वाजवणार, जोरात वाजवणार, पण एक आहे, आज कुस्ती जिंकायला पाहिजे बघा. वज्र केसरी किताबाचा मानकरी कोण होणार याच्यासाठी स्पर्धा लागणार आहे आणि त्याच्यासाठी राणा पैलवान ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथं व्यासपीठावर आलेले आहेत. या भारताचे पहिले हिंद केसरी 3 मे 1959 श्रीपती खंचनाळे, या भारताचे दुसरे हिंद केसरी 1960 असे गणपतराव आंदळकर, 1970 आणि 71 सालचे डबल महाराष्ट्र केसरी, 1972 सालचे महान भारत केसरी दादमामा चौगले, जपानची राजधानी गाजवली ते बंडा पाटील रेड्डेकर यांचं दर्शन घेतात राणा पैलवान.
आणि प्रमुख पाहुणे प्रतापराव गायकवाड शिक्षण मंत्री, आपण पाहुण्यांच्या बरोबर पाहुण्यांच्या स्टेजवर बसा. तिकडे कुठं निघालाय? नाही मंडळी, आज आम्ही मंत्री म्हणून नाही तर एका मुलाचे बाप म्हणून मैदानात हजर आहोत. तो आमची जागा गावकऱ्यांबरोबर. आया चल के है लेकिन जाएगा इनके कंधों पे. थांबा. आता मैदान काय लांब नाही, याला मैदानातच बघू. क्या देखेगा? पहले मुझको देख, मुझ तक पहुंच के दिखा. मुझे तो लगता है सेमीफाइनल के पहले ही तेरा पैर टूट जाएगा. अगर नहीं टूटा ना तो मैं तोड़ूंगा. तुझी काळजी कर. माझ्या पायाची काळजी माझ्या महाराष्ट्राची माती करेल. छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद आहे आम्हाला. भिडणं आमच्या रक्तात असते. मी भेटणार आणि तुला मातीत लोळवणार. शब्द या रानाचा. शपथ आहे मातीची. चाल जल्दी. यशवंत आल्या. तुम्ही नसता तर आजचा दिवस आलाच नसता. बघ आमच्यामुळे नाही, सगळं वहिनींच्यामुळे झाले बघ. जे कौतुक करायचं आहे ते वहिनीचंच कर बघ. तमाम प्रेक्षक मंडळी, आता शांतता राखा. आता कुस्ती लागेल. सर्वांचा लाडका रणविजय गायकवाड पैलवान श्रीमंत भोसले निंच्याचा अशी तगडी कुस्ती सुरुवात होती. राणा नीट खेळायचं. राणा बेसला काय पॉइंट वर पॉइंट पाहिजे. हा इथं सांग. हे चला रे बसून घेऊया. चला चला बसा बसा बसा. बसा रे बस. थँक्यू. आज तुमच्यामुळे मी या मैदानात उतरतोय बघ. हे तर आता तुम्ही भाल्या भाऊजी नाही म्हणालात. पण त्यात तुमची साथ लय मोलाची आहे. तुम्ही नसता हे समजा माझ्या चांगलं झालं नसतं बघा. आज तुम्ही माझ्या संकट आला म्हणूनच मी उभा राहिलो बघा. तुम्ही वज्रकेसरी जिंकावी हे तर माझंही स्वप्न आहे. त्यामुळे आता फक्त कुस्तीवर लक्ष द्या. तोंड बंद ठेवा, डोळे कान उघडे ठेवा. अहो तुम्ही संकट असल्यावर अशी हजान मैदान मारून मिटू नका. पापणे मिटला तर आनंदाला वंचित राहाल. अशी काळजी घ्या. कुस्ती होणार आहे. आता कुस्ती लागेल. सर्वांचा लाडका रणविजय गायकवाड दौलतवाडीचा. आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमाप्रमाणे कुस्ती चालू झालेली आहे. पहिल्या सामन्यात राणा सावत्याने खेळताना दिसतोय. राणाने पहिल्याच लढतीत प्रतिस्पर्ध्याला चितपट केलेला आहे. त्याच्या खेळात हुशारी जाणवते. उगाच शक्ती लावण्यापेक्षा आपला पाय सांभाळत गुण मिळवताना तो दिसतो. दलजीत सिंग हा बलाढ्य पैलवान आहे. उत्तरेकडला पहाडासारखा मल्ला आहे.
दलजीत सिंगने ही पहिल्याच लढतीत समोरच्याला चिरडून टाकलेला आहे. राणाची ही दुसरी कुस्ती. ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर आणि कब्जा घेतला राणानं. भारंदाज, अरे वा, डाव मारतोय की राणा, भारंदाज मारला. दोन गुणाची कमाई परत भारंदाज. बाळून मारलेला आहे भारंदाज. दोघांनाही 4-4 गुण मिळालेले आहेत. आणि हे काय, राणाने जोरदार डाव टाकत समोरच्या पैलवानाला मातीत चोळवलंय आणि 2 गुण मिळवत ही लढत जिंकली. आता दलजीत सिंगची दुसरी लढत. समोरच्याला नामोहरम करत दलजीतने पुन्हा डाव साधलाय. दलजीतचा दुसरा विजय. आता राणाची आजची शेवटची लढत. ही कुस्ती जिंकल्यास राणा वज्रकेसरी 2017च्या फायनलला जाणार हे नक्की. 30 सेकंद उरले. कुस्ती जिंकण्यासाठी दोन्ही पैलवानांनी जोर लावलेला आहे. आणि याचबरोबर एकच जल्लोष उडालेला आहे. विजय झालाय कोल्हापूरचा वाघ राणा. दलजीतची ही तिसरी लढत, जी तो सहज जिंकेल असं दिसतंच आहे. मी आजवर अनेक पैलवान पाहिले, पण दलजीत सारखा क्रूर पैलवान पहिल्यांदाच पाहतो. समोरच्या स्पर्धकाला जणू संपवायलाच तो खेळतोय. ज्या पद्धतीने तो कुस्त्या खेळतोय, उद्या तो वज्रकेसरीच्या अंतिम सामन्यात उभा असणार यात शंकाच नाही. आणि 11वा वज्रकेसरी किताबाचा मानकरी कोण होणार याचा फैसला आपल्या हजारोच्या साक्षीने लागणार आहे. हे निश्चित झालेलं आहे की उद्याच्या वज्रकेसरी अंतिम मैदानात दौलतवाडी आणि कोल्हापूरचा पैलवान राणा म्हणजे रणविजय गायकवाड हा दिल्लीच्या दलजीत सिंग बरोबर भेटणार आहे. का असं राणाची कुस्ती बघायला तुम्ही पाहिजे होता. आमच्या तर डोळ्याचं पार न भेटलं फार. आता उद्या वज्रकेसरीच्या फायनलला दलजाला हरवणार म्हणजे हरवणार बघा. राणा भाऊजींचा तर नादच करायचा नाही बघा. पण उद्याची लई काळजी वाटते अहो आम्हाला. त्यो दलजीत लई डेंजर आहे म्हण. 10 डेंजर असं ना, राणाचा पुढं काय टिकत नाही तो. काय बा, आज राणाला खेळताना बघून त्याच्या पायाला लागले असं कुणीच म्हटलं नसतं ना बघा. जसा आज जिंकला राणा तसा उद्या बी जिंकणार. आहो, त्यो दलजीत तुम्हाला नीट माहित नाही म्हणून तुम्ही असं म्हणायलाय. आम्हाला सगळं माहितीये. आज भाल्या आणि वस्तात त्या दलजावर बारीक नजर ठेवून होती. आम्हाला एक पॉइंट सापडलाय त्याचा. आता आम्ही सगळी प्लॅनिंग करणार आणि उद्या राणाला जिंकणार म्हणजे जिंकणार. कसला वीक पॉइंट? राणा, लय भारी एक पॉइंट आहे. काय झालं? नाही काय नाही. पाय दुखला काय रे? नाही कुठे काय, अगं एकदम टकाटक आहे पाय. राणादा, उद्या बी तूच जिंकणार बघ. वय पण एका टीवर. कुठली अट राणादा?
उद्या किती बी काय बी होऊ दे, गोदक्कानी यायचं म्हणजे यायचं. त्याशिवाय मी इकडनं हलणारच नाही बघ. राणा, मी इथं देवाजवळच बसणार. उद्या मी आले आणि काय जास्त कमी झालं तर? उलट तू आलीस तर मी लवकर जिंकन. आणि आईची कधी पोराला नजर लागती वय. हे बघ, तुला यायला लागते म्हणजे लागते. फायनल. हो गोदाक्का, उद्या तुम्ही यायलाच हवं. तुम्ही आलात ना तर यांचा उत्साह अजून वाढेल. वय म्हणली गोदाक्का, वय की नाही गोदाक्का? राणा, आज कुस्त्या झाल्या, तू जिंकलास, पर उद्या तुला लय सावध राहावं लागणार आहे. कारण आजचं पैलवान कुस्ती खेळत होत. तो दिल्लीचा पैलवान नुसती कुस्ती खेळत नाही, तो समोरच्याला संपवायला खेळत असतोय. वय आबा, उद्या त्या दलजीतला सोडणार नाही मी. राणादा, आल्या जेवण झालं का नाही? झालं की. आबा, ते आम्हाला उद्याची प्लॅनिंग करायची आहे. तुम्ही जाऊन आराम करा. वय पर जास्त जागू नका, आराम बी महत्वाचा आहे. हा? चला, मी येतो. गोदक्का, तू बी जाऊन आराम कर. तू कशाला थांबलीस? तू बी जा की. वय ते जातच होतो की. हा भाल्या, उद्याचं काय करायचं? राणादा, मी आज त्या दलजीच्या कुस्त्या बारीक नजर ठेवून बघितल्यात बघ. त्याच्या कुणी अटॅक केला की ते चिडतोय, आणि त्याच्या हातात कोणी निसटले की ते पिसाळतोय बघ. त्याचा एक वीक पॉइंट आहे, तो म्हणजे राग. हा, मग तुम्ही उलट कर. शांत डोक्याने विचार करून कुस्ती खेळ. होय, उद्याचा एकच प्लॅन, अटॅक करायचा आणि सटकायचं. म्हणजे दलजीत पिसाळणार म्हणजे पिसाळणार. जेव्हा माणूस प्रचंड चिडलेला असतो ना, तेव्हा तो चुका करतो. आणि जेव्हा दलजीत चूक करेल तेव्हा लगेच धोबी पछाड मारायचा तू. धोबी पछाड? होय, धोबी पछाड. समोरचा पैलवान अंगावर चालून आला की त्याला धोबी बसली म्हणून समजायची. राणा तू धोबी पछाड करणार ही दलजीच्या ध्यानी मनी सुद्धा नसेल. आणि एक सगळं कर, पण टांग तेवढी मारू नकोस बघ. पायावर भार देऊ नकोस, आपल्याला पाय वाचवायचा. ताईसाहेब, म्हणजे राणा तर जिंकणार म्हणायचं की. स्वप्न बघायलेत ग समधी. धोबी पछाड मधला ध तरी जमणार आहे काय? उद्या मोडका पाय घेऊन घरी येत्यात का नाही बघ तू. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता त्या दिल्लीवाल्याला फोन करून सांगाय पाहिजे. मोडक करणारे धोबी पछाड. चला, आता तुम्ही जरा आराम करून घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे घ्या. अहो, हॅपी बर्थडे. अहो, एवढ्या सगळ्या गडबडीत तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात राहिला? तुमचा वाढदिवस आहे, असं कसं इसरण? पण कसं वाटलं? खूप छान. तुमच्या नाकावर लय राग असतोय ना व? तो घालवायला माझ्याकडे एक गोष्ट आहे. म्हणजे? तुमचं गिफ्ट माझ्याकडून.
याची काहीच गरज नव्हती. का पटलं नाही होय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. खूप आवडलं, पण गिफ्ट कशाला? अहो कशाला म्हणजे माझी बायको शोभून दिसायला नकोय म्हणून गिफ्ट. तुम्ही उद्या वज्रकेसरीची गदा पटकावून दाखवाल हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल. तुमच्या विजयाचं प्रतीक असणारी गदा हाच माझा खरा दागिना आहे. बाकी कशाचीच मला गरज नाही. जे बघाच तुम्ही काय बी होऊ दे, मी वज्र केसरी जिंकणार म्हणजे जिंकणार. त्या दलजीतनं तुमचा लय अपमान केलाय, लय डोसक्यात गेलाय माझ्या. समजा उट्ट काढतो का नाही बघाच तुम्ही. त्याला नाही माती चारली तर नाव सांगणार नाही मी. अजिबात नाही. तुम्ही आता आधीचं सगळं विसरून जा. तुम्ही फक्त तुमच्या कुस्तीकडे लक्ष द्या. शांतपणे विचार करून कुस्ती खेळायची असं ठरलंय ना आपलं. तुम्ही मन शांत ठेवून दलजीतच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा. आजूबाजूला काय चाललंय हे सगळं विसरून जा. जमेल ना? जमणार की. तुम्ही समजवल्यावर समजा जमणार मला. हो पण तिकडे तुम्ही लय लांब असणार, मला कसं ऐकू येणार? मी कितीही लांब बसले ना तरी तुम्हाला माझा आवाज नक्की ऐकू येईल. त्याकरता आपल्याला शब्दांची गरज नाही. उद्याचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. आहो ताईसाहेब, आता हे काय करायला सांगे? त्या मोडक्याच्या कुस्तीवरचा घरगुती उपाय. कसला? या दुधात आम्ही मरणाचं जायफळ घातलंय. आता तू बघ ग चंदे, कुस्ती खेळताना त्या मोडक्याला अशी काही झोप येणार आहे का नाही की विचारूच नगस. झोपेतच पाय मोडणार आहे त्याचा. आता काही ह्यो मोडका कुस्तीत जिंकत नाही म्हणजे नाही. चला की लवकर, समधी वाट बघायला. ते राणा भाऊजीसने जरा दूध द्यायचं होतं. अहो सकाळीच दिलंय की दूध. अजून द्या हो. अहो त्यासनी बळ यायला ना ग. दलजीतला हरवायचंय का नाही? बर बर. वहिनी साहेब, तुम्ही येणार आहे ना आज? अहो मग चला की लवकर, उशीर व्हायला ना ग. वय वय, उशीर व्हायला ना ग गोदाक्का. निघा तुम्ही पुढे, आम्ही आलो. बर बर. आता बघ तू चंदे, आईच्या हातचं दूध पिऊन या मोडक्याचा पाय कसा मोडतोय ते. हॅपी बर्थडे. झालं की एकदा. परत एकदा. तुम्ही लई भारी दिसायला बघा. ठीक आहे. हे काय परत दूध? अरे कुस्ती खेळायची म्हणजे ताकद पाहिजे ना हो तुला. आजची कुस्ती जिंकायची आहे बघ. होय. आजचा दुसरा दिवस, अंतिम सामना. हजारो प्रेक्षक, मुंगीशिराला जागा नाही असं खचाखच भरलेलं मैदान. सगळ्यांच्याच उत्सुकता ताणली लागली का काय? वज्र केसरी किताबाचा मानकरी कोण होणार? राणादा, अरे का झोप आली का? चल. अहो काय माहित नाही, पण लई झोप यायलाय मला. हो असं काय करता? झोप येऊन कसं चालेल? आता थोड्या वेळातच कुस्ती चालू होईल ना. दिल्लीचा दलजीत सिंग
उंचापुरा देखणा पैलवान गोरापान पैलवान पोटात आतडी कोतळा नसल्यासारखा शिकारी कुत्र्यासारखा निधड्या छातीचा वाघाच्या काळजाचा पैलवान अंतिम फेरीमध्ये आलेला आहे तो दौलतवाडीचा रणविजय गायकवाड. तुमचं नाव घेताय जाताय ना? रणविजय गायकवाड मैदानात या लवकर. काय झालं? राणाला मैदानात जाईना का झाला? वस्ताद नरसिंगचा पट्टा जाईल की. तू नाही गेला तू कुस्ती कशी होणार? आखाड्यात या. राणादा नाव पुकारलं, चल की लवकर. ऑल द बेस्ट. आणि 11वा वज्रकेसरी किताबाचा मानकरी कोण होणार याचा फैसला आपल्या हजारोच्या साक्षीने लागणार आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. पण आज वातावरण काही निराळं दिसतंय. काल जो राणा चप्पळ आणि हुशारी दिसत होता तो आज चाचपडतोय. अजून त्याला सूर सापडत नाही. या उलट दलजीत मात्र कुस्ती करू नको. तो सुरुवातीपासूनच राणाला भारी पडतोय. आणि हे काय, दलजीतची प्रचंड चढाई त्याने बेसावध राणाला खाली पाडलेला आहे. असंच सुरू राहिलं तर ही कुस्ती लवकरच संपेल आणि वज्रकेसरीची गदा दलजीतच्या हाती जाईल. राणाने लवकर स्वतःला सावरायला पाहिजे. अरे राणा उठ, उठ राणा उठ. राणादा ताकद लावून कुस्ती कर. अजूनही दलजीतचं पारडं जड आहे. तो राणाला घुमवतोय, झुंजवतोय, हैराण करतोय. आओ घुटण्यातून निघण्याचा प्रयत्न. राणाचा पटाची पकड घेऊन उठलेला आहे. टाळ्या 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 टाळ्या. अपघातातून सावरून इथवर आल्यावर अशी सहजासहजी हार पाहणारा तो नाही. मग झालंय तरी काय? आणि पुन्हा एकदा राणाला पाडण्यात आलेलं आहे. उठ उठ राणा उठ. अरे असं काय करायलाय? आज त्याला काय झालंय हेच समजत नाही. शाबास दलजीत, शाबास शाबास. उठ.
लागल. ताईसाहेब झालं बघा तुमच्या मनासारखं. नाही चंदे, कुस्ती सुरू राहायला पाहिजे बघ. आज या मोडक्याचा पाय मोडणार आणि थोरलीचं थोरले पण जाणार. आयुष्यभर ही सल सलत राहिली पाहिजे बघ तिच्या मनात. पंचांनी ताकीद दिली, दलजीतला पाय सोडायला सांगितलं. अहो गोदा का राणात असं गुंग गेल्यासारखं का करायलाय व? बर घात झाला ग. हे माझ्यामुळेच घडतंय समजा. राणा उठ, राणा उठ. एकमेकांच्या साथीची. अहो उठा. अहो राणाजी, तुम्ही असे हरू शकत नाही. आपलं ठरलंय ते आठवा. लक्ष एकाग्र करा, शक्ती एकवटा. तुम्हाला कुणी हरवू शकत नाही. तुम्हाला हरवणारं कुणी जन्मालाच आलेलं नाहीये. उठा राणाजी, उठा. आजवर मी तुम्हाला तुमचा राग आवरायला सांगत होतो, पण हा माणूस त्या लायकीचाच नाही. तुमचा, माझा आणि आपल्या मातीचा झालेला अपमान आठवा. परतफेड करण्याची वेळ आली. उठा राणाजी, उठा. हे मच्छर, ये पहलवान नहीं जोकर है जोकर. मेरा बचा हुआ पैर तोड़ने की गारंटी मैं देता हूँ. तुम तो कह रहे थे मराठी मिट्टी में बहुत दम है, औरत के बस की बात नहीं पूछती. फिर चिपका औरत के पल्लू के नीचे. वजर केसरी का सपना सपना ही रहेगा, सपना ही रहेगा. माझ्या एकट्यासाठी कुस्ती खेळणार नाही, समजा गावासाठी खेळणार. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. अहो उठा. अहो मातीशी राखी मान तो सच्चा पैलवान. अरे कुस्ती ज्याची जान तो सच्चा पैलवान. जो वाढवी महाराजाची शान. राणा कुस्ती थांबवायची. तो सच्चा पैलवान. अहो अजून खेळलोच नाही, तर थांबवणार कसं? खबरदार, खबरदार. अरे माझ्या पट्ट्या. पकड राणा. हा राणादा घुमी बघ आता. राणादा मार, धोबी मार राणादा. मार दो उसको पैर पे. टूट गया है उसका पैर. क्या कर लड़ता है तू? अरे धोबी पछाड़ मार राणा. दलजीत, अरे राणा को पकड़ना पीछे से, बगल डूब करो ना. जाओ उसके पीछे. अरे आता टांग मारायला पाहिजे, पण राणाला जमणार कसं?
पाय सांभाळून. अमरता 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 अमरता. आणि याच बरोबर एकच जल्लोष उडालेला आहे. दलजीत सिंगला नमून विजय झालाय कोल्हापूरचा वाघ राणा म्हणजेच रणविजय गायकवाड. वज्र केसरी 2017चा मानकरी आहे रणविजय गायकवाड. मातीशी राखी मान तो सच्चा पैलवान. अरे कुस्ती ज्याची जान तो सच्चा पैलवान. जो वाढवी महाराजाची शान तो सच्चा पैलवान.